नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। याच्यामध्ये लाडक्या बहिणींकडून कोणत्या लाडक्या बहिणींकडून 4,000 रुपयांची वसुली होणार आहे, काय आदेश दिलेले आहेत, तुम्हाला नेमका कसा प्रकारचा मेसेज येऊ शकतो, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठे स्कॅम उघडकीला आलेले आहेत आणि काही असे लाभार्थी आहेत जे पात्र नसताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहेत। तर अशा लाभार्थ्यांकडून सुद्धा काय होणार आहे, पुढे त्यांच्यावर कारवाई काय होणार आहे, कोणते नवीन आदेश दिलेले आहेत आणि कोणत्या प्रकारचा मेसेज सुद्धा तुम्हाला येऊ शकतो, आला नसेल तर येऊ शकतो, याच्यामध्ये काय आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, हा निर्णय झालेला आहे। आता याच्या संदर्भात इन डिटेल माहिती आपण पुराव्यासहित पाहणार आहोत। तुम्हाला माहिती आहे आपला पूर्ण व्हिडिओ हा पुराव्यासहितच असतो, त्यामुळे चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपली माहिती खरी आणि अपडेटेड असते। चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर तिथं घंटेचं चिन्ह आहे त्याला दाबा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअरही करा। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू झाली 1 जुलैपासून फॉर्म सुरू झाले, सगळ्यांना माहिती आहे। त्या दिवशीपासून या योजनेचे पात्रता जी आहे ती आपल्याला सांगण्यात आली होती। पात्रता काय होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो। तरी देखील असे काही लोक आहेत ज्यांनी या पात्रतेमध्ये नसताना फॉर्म भरलेले आहेत, तर त्याच्यावरती सरकार आता तपासत आहे, पडताळणी करत आहे आणि त्यांच्यावरती वसुली करण्याचे आदेश दिलेले आहेत। लक्षात घ्या, पूर्ण आपण पाहणार आहोत इन डिटेल काय माहिती आहे, तुम्हाला सगळी कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली जी पात्रता होती मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2.5 लाख रुपयापर्यंत त्यांचं वार्षिक उत्पन्न असावं। 2.5 लाख रुपयापर्यंत ज्याचं जास्त उत्पन्न असेल ती व्यक्ती या योजनेस पात्र राहणार नाही आहे, हे पण तुम्हाला माहिती होतं। आता याच्यामध्ये खूप जणांचं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, कौटुंबिक म्हणतोय मी, एका व्यक्तीचं नाही। कुटुंबाचं जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ते कुटुंब याला पात्र नाही। दुसरी जी होती ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याच्या घरात सरकारी नोकरदार आहे किंवा निमशासकीय नोकरदार आहेत, अशाही कुटुंबांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही आहे। तरी देखील कुणी फॉर्म भरलेले आहेत। आता पुढचं जे आहे ते म्हणजे 4 व्हीलर ज्याच्या घरी आहे त्याला सुद्धा ही योजना पात्र नव्हती। ट्रॅक्टर सोडून ज्याच्या घरी ट्रॅक्टर आहे त्याला ठीक आहे, पण ज्यांच्याकडे 4 व्हीलर नव्हती त्यांना पण आहे। आता हे मी तुम्हाला पात्रता सांगत आहे, माझी नाही आहे ही लिस्ट, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि दुसरी जी लिस्ट होती तुम्हाला माहिती आहे की जे अदर दॅन दुसरी कुठलीही योजना वापरत आहेत ज्याची रक्कम 1,500च्या वर आहे, तर त्यांना सुद्धा ही योजनेचा लाभ मिळणार नाही असंही होतं। तर ह्या योजनेचा सगळ्यांचा निकष आहे, तुम्हाला माहिती आहे। ज्याच्या घरी इन्कम टॅक्स कोण भरत आहे, इन्कम टॅक्स ज्याच्यामध्ये भरत आहे ते सुद्धा इथं पात्र नाहीत, असे सगळे निकष होते। अशी सगळी पात्रताची एक यादी होती। हे असून सुद्धा काही आपल्या ह्यांनी फॉर्म भरलेले आहे, तर त्याच्यावरती सरकारनं आता एक नवीन आदेश आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे। लाडकी बहीण, लक्षात घ्या, खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपये लाटत असाल तर सावध व्हा, पकडले गेल्यास शिक्षा होणार आहे। लक्षात घ्यायचं, तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे मी। आणि मेसेजसुद्धा काय येत आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटला मी मेसेजसुद्धा व्यवस्थित दाखवेल, तो पण तुम्ही लक्षात घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की भारत सरकारकडून म्हणजेच आपले विविध त्यांना योजना चालू होतात, परंतु महाराष्ट्रात एक जी मेन योजना चालू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे, मात्र या योजनेत गैरप्रकार होताना दिसून आलेला आहे। यामध्ये अनेक जण फसवणूक सुद्धा करत आहेत। फसवणूक अशी केली जाते आणि काय त्याच्यावरची शिक्षा होता, कशी केली आहे आणि काय शिक्षा होऊ शकते हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत। लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बनावट कागदपत्र, अनेकांनी भरलेले अर्ज। बनावट कागदपत्र करून मित्रांनो याच्यावरती भरपूर सारे अर्ज भरलेले आहेत। बनावट कागदपत्र म्हणजे खोटी कागदपत्र, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर आपण बघणार आहोत काय आहे त्याच्यामध्ये नेमकं। महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच लाभ दिला जातो, हे माहिती आहे तुम्हाला, आणि एका कुटुंबातल्या 2 महिलांनाच, एक विवाहित एक अविवाहित। पण या योजनेबाबत फसवणूक महाराष्ट्रात उघडकीस आली। अनेक पुरुषांनी महिलांचे ID तयार केले, योजनेचा अर्जदार म्हणून नोंदणी केली आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। लक्षात घ्या, परंतु पडताळणीमध्ये त्यांना असं समोर आलं की हे आधार कार्ड यांचं वेगळंच आहे, फोटो लेडीजचा आहे। लक्षात घ्यायचं आहे, नाव त्यांनी त्यांच्या नावानं फॉर्म भरला आहे, परंतु एका ठिकाणी त्यांनी महिलेचा फोटो टाकला आहे। लक्षात घ्या, आधार कार्ड त्यांचं आहे परंतु जी फोटो आहे ते एका महिलेचा आहे। तर ही अशी खोटी माहितीवरून त्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या जवळपास 6 ते 7 व्यक्ती अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड इथं पकडलं गेलेलं आहे। अशा व्यक्ती पडताळणीमध्ये पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचं आधार कार्ड हे बाद केलेलं आहे, ते आता कुठल्याच योजनेमध्ये ते पात्र होऊ शकणार नाही इथून पुढे सुद्धा।
आणि लक्षात घ्या, ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांनीसुद्धा ज्यांनी पात्र नसताना फॉर्म भरलेले आहे त्यांचीसुद्धा पडताळणी होत आहे मागं. तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पैसे आले, आम्हाला काही टेन्शन नाही, तसं नाही आहे. मागं पडताळणी होत आहे. तर तुम्हाला मी सांगणारच आहे. फसवणूक करणाऱ्यावर कारवाई. या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. लक्षात घ्या, सरकारनं धोरण असं आहे की ज्या खऱ्याच लाभार्थी आहेत, जे खरंच बहिणी आहेत, त्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, बाकीच्यांना नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेणाऱ्याची लोकांची ओळख करून देत आहे सरकार. लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल की अजून नाही, तर पडताळणी सुरू आहे. बनावट दस्तऐवज अर्ज करून कोणी लाभ घेतला असेल तर त्यामुळे सरकार अशा लोकांकडून वसूलही करू शकते. अशा लोकांना तुरुंगवासही होऊ शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ज्यांनी बनावट कागदपत्र करून घेतलेले आहेत किंवा जे खरंच या योजनेला पात्र नाहीत अशा महिलांकडून सुद्धा पैसे वापस केले जाऊ शकतात. कारण त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्ही पात्रताची लिस्ट सांगितली आहे, ज्या खऱ्याच लाभार्थी आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं त्यांचं म्हणणं आहे. हे आपलं म्हणणं नाही, हे सरकारचं म्हणणं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ही जी बातमी आली ती मी तुम्हाला सांगण्याचं माझं काम आहे, म्हणून मी ही व्हिडिओ बनवत आहे. लक्षात घ्या. आता तुम्हाला मेसेज मी दाखवत आहे. लक्षात घ्या. नमस्कार, महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना. आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाही तरी आपण नाईलाज जास्त योजनेचा फॉर्म भरला आहे. आपणास मेसेजद्वारे कळवण्यात येते की आपणास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,500 रुपये आलेले असतील तर आपण जवळच्या तहसील कार्यालयावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपण 4,500 रुपये परत करावे, अन्यथा आपणास नोटीस E-204 बजावण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आदेशावरून मुख्यमंत्री महासंचालनालय महाराष्ट्र शासन. लक्षात घ्या, ही अशा प्रकारचा मेसेजसुद्धा आपल्या काही महिलांना येऊ शकतो. तर ज्या महिलांना कोणाकोणाला हा असा मेसेज आला असेल तर त्यांनी आता इथं सांगून काही फायदा नाही, कारण इथं खूप लोक असतात यूट्यूबवर. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर आला असेल, गपचूप आला असेल तर तुम्ही गपचूप जाऊन, मी इथं जी काही स्थळं सांगितली आहेत, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालय, इथं जाऊन तुम्ही त्याची परतफेड करावी. कारण याच्यावरती पुढे कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते मित्रांनो. कारण काय होतं आहे, जर तुम्ही पात्र नसाल आणि जर पैसे आले असतील तर याच्यामध्ये थोडासा चिंतेचा विषय आहे हा. कारण जर परत काही कारवाई झाली तर मग हे अवघड होऊ शकतं. पुढे काय येते का आपण बघूया नेमकं. परंतु माझं एक असं म्हणणं होतं की ही योजना प्रत्येक आपल्या माता बहिणीला भेटायला पाहिजे होती. इथं कुठलीही योजना म्हणजे ही स्त्रीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी असेल तर प्रत्येक स्त्री याच्यासाठी पात्र असायलाच पाहिजे, असं माझं पर्सनली मत आहे. आता ज्याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की सगळ्याला मिळाली पाहिजे किंवा काय. व्यवस्थित कमेंट्स करावी ही विनंती आहे. कारण ही जो प्लॅटफॉर्म आहे तर सगळेजण बघतात, लेडीज बघतात, जेंट्स बघतात. तर व्यवस्थित कमेंट्स असेल तर सगळ्यांनाच, आणि मुद्देसूद असायला पाहिजे. मुद्दा सोडून जर कमेंट्स करत तर काही फायदा होत नाही. आपली कमेंट्स अशी पाहिजे की इतरांनासुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे. लक्षात आलं. तर ही अशी नोटीस आहे मित्रांनो, असा मेसेज येत आहे. तर आता बघूया याच्यावरती पुढे काय आदेश येतात. जसं येईल तसं मी तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ टाकेल. आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि जे घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवावं लागेल, म्हणजे तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ आपला येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.